नमस्कार। आज गुढीपाडवा। गुढीपाडवा म्हणजे धर्मध्वजाचं पूजन। हा धर्मध्वज आपण आपल्या घराच्या बाहेर द्वाराजवळ उभा करतो, असा हा धर्मध्वज। मग या धर्मध्वजाचं आवाहन पूजन केल्यानंतर आपण पंचांगस्थ गणपतींचं आवाहन पूजन, गणपतींचं पूजन केल्यानंतर आपण या दिवशी संवत्सर फलाचं श्रवण पठण करतो। आणि हे संवत्सर फल म्हणजे काय, तर त्या दिवशी आपण येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धी आनंदाचं जावं यासाठी आपण ते संवत्सर फल श्रवण करत असतो। मग आपल्या या राज्यामध्ये धनधान्याची भरभराट कुठे होणार, कधी होणार, कशी होणार, या वर्षी कुठल्या नक्षत्रावरती पावसाचं आगमन होणार आहे, त्याचप्रमाणे या वर्षी या आपल्याला कुठल्या प्रकारच्या संकटांना आपत्तींना तोंड द्यावं लागणार आहे, अशा विविध प्रकारचं ज्ञान या संवत्सर फलामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं। अशा या संवत्सर फलाचं श्रवण केलं की आपण आपल्या आरोग्याच्या वृद्धीसाठी, आपल्या तब्येतीच्या कुठल्याही प्रकारच्या तक्रारी नसाव्या, समृद्ध आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी आपण कडुलिंबाचा पाला आणि गुळ यांचं मिश्रण चाटण आपण त्या दिवशी भक्षण करतो। त्याचप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे नवनवीन खरेदी आपण त्या दिवशी करत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला उत्तम आरोग्य प्रदान व्हावं यासाठी आपण धर्मध्वजाची प्रार्थना करत असतो, पंचांगस्थ देवतेंचं आपण स्मरण करत असतो। अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सम्राट शालिवाहन राजा अनेक युद्ध करून आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं, त्यावेळेस आपल्याला हे शालिवाहन शक निर्माण झालं आणि त्या शालिवाहन शकातील विश्वावसू नावाचं संवत्सर आपल्याला यश प्रदान करणारं असावं, फल प्रदान करणारं असावं, व उत्तम यश कीर्ती संपदा प्रदान करणारं असावं अशी भगवत चरणी आपण प्रार्थना करूयात। अशा या गुढीपाडव्याच्या आपल्यास व आपल्या सर्व परिवारास खूप खूप शुभेच्छा। लक्षात ठेवा, श्रद्धा विश्वास शुभम गुरुजी हमखास।